दरम्यान मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटांची वाट पाहू नये असंही ठाकरे म्हणालेत। एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य तर मोर्चा आणि विजय मेळाव्याला राजकीय लेबल लावू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आता अपेक्षा आहे, अपेक्षा नव्हे, माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची। एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं। म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल। ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा, त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू। तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजय मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका। कसं आहे, युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते। उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युत्या, आघाड्यांना काय अर्थ आहे। या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा, त्याचा विचार आता करून चालणार नाही। आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत।